सुजय विखे पाटील हे संगमनेरमधून लढण्यास इच्छुक आहे। सुजय विखेंना बाळासाहेब थोरातांनी त्यानंतर टोला लगावला। मोठ्याच्या लेकरांचा छंद पूर्ण करावा असं थोरातांनी म्हटलंय। बाळासाहेब थोरातांनी विखे पाटलांना हा टोला लगावलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुजय विखे पाटील संगमनेरमधून लढण्यास इच्छुक आहे आणि त्यामुळे आता सुजय विखे पाटील यांना बाळासाहेब थोरातांनी टोला लगावला। मोठ्याच्या लेकरांचा छंद पूर्ण करावा असं थोरात टोला लगावताना म्हटलेले आहेत। बाळासाहेब थोरातांनी विखे पाटील यांच्यावर टोलेबाजी केली। माझं काम अर्ज करण्याचं आहे। मी अर्ज करतो, अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे। तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो। आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघ जिथं समजा असा वाद झाला किंवा सत्यजित कदम की कर्डिले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे। असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार 4-5 लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहिलं तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तिकडे, तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे। मोठ्याचं लाडकं लेकरू त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे। पक्षांना नाहीतरी पालकांना पुरवला पाहिजे। लेकराचा छंद आहे आणि 2 ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळेस 2 ठिकाणी वापरू शकतो पण पालकाचा छंद तर पुरा होईल। मी काय हत्या केलेला नाही। आपण संगमनेर तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे आणि निवडून येण्यासाठी जे काही करावं लागेल ते संघटनेच्या वतीने केलं जाईल। आता महायुतीची सत्ता आणण्यासाठी जे कोणी इच्छुक असतील या तालुक्यामध्ये संगमनेर विधानसभेमध्ये त्यांनी आपल्या म्हणणं पक्षश्रेष्ठींकडे द्यावे। आपण प्रत्येक जणांनी म्हणणं दिल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्याचा निर्णय की त्याच्यामध्ये हट्टाचा कुठला विषयच येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।